सर्व शिक्षक बंधू भगिनी, त्याच पद्धतीने पालकांना माझा नमस्कार. बघा, SCRTच्या वेबसाईटवर तुम्ही गेले आणि तिथे SCRT महाराष्ट्र टाईप केल्यानंतर MAA.AC.in वर गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी तिथे महत्त्वाच्या दिसतील. शासन निर्णय वगैरे आहेत, पण याच्या व्यतिरिक्तही तुम्ही या याच्यावर क्लिक केलं तर डाउनलोड्समध्ये मूल्यवर्धन प्रकाशनेमध्ये गेले तुम्ही किंवा उपयुक्तमध्ये जायचं आहे. अवांतर वाचनाची पुस्तके तर 1ली ते 5वीसाठी आणि 6वी ते 8वीसाठी. अवांतर वाचनाची पुस्तके 6वी ते 8वीसाठी जर मी बघितली तर आमची गोष्ट PDF, त्याच्यानंतर आत्ताचे जग, हे बघू आपण आता. तर ती कॉपी सेंड करून दिली विद्यार्थ्यांना आपण तरी चालते. अंड्याचे जग, तर याच्यामध्ये बघा निराळे जग आहे. अंड्याचे जग खूप वेगळे आहे आणि का म्हणून असू नये, अंड्याचा एक नवा जीव बनणार असतो. आपण अंड्यांच्या दुनियेवर जर एक नजर टाकली तर ही खूप रंगीबेरंगी आणि काही खास वैशिष्ट्ये सामावलेली असते. कितीतरी प्रकारची अंडी असतात, काही छोटी तर काही मोठी, काही गुळगुळीत तर काही खरबरीत, काही कठीण कवचाची तर काही मृदू कवचाची असतात, काही पांढरी शुभ्र तर काही रंगीबेरंगी. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या वह्या पुस्तकांमागे अडगळीच्या जागेत पांढऱ्या शुभ्र रंगाची अंडे बघू शकतो. जर आपण आणखी नजर फिरवली तर घरगुती चिमण्याही घरामध्ये विस्कटलेला खोपा बनवून म्हणजेच घरटं बनवून त्यात अंडी घालत असतात. या घरट्यात घातलेली अंडी आपल्याला पाहता येते. अंडी की बाळे, तर अतिशय सुंदर अशी ही गोष्ट आहे. ही PDF आपण जर विद्यार्थ्यांना वर्गाच्या ग्रुपवर पाठवली तर नक्कीच विद्यार्थी ते वाचतील. आता आमची गोष्ट हे पण सुंदर पुस्तके जयंत नारळीकर दाखवलेले आहेत, प्रेमचंद दाखवलेले आहेत, जेमजेची टाटा आहेत वाटतं ते. तर याच्यामध्ये बघा, प्रेमचंद बरोबर नागार्जुन यांनी माझी सिनेमाची गोष्ट, दादासाहेब फाळके, चंद्रशेखर आझाद, गणिताचं माझं शिक्षण, रामानुजन, गोल, मेजर ध्यानचंद, आईची रंगमंचावरची ती शेवटची रात्र, चार्ली चॅप्लिन, शाळेतले दिवस, कौशल्य बैसंत्री, अमृता शेलगिल, दिलीप चिंचरकर, थापा मारण्यात मी पटाईत होतो, चार्ल्स डार्विनचा सिद्धांत. बघा, बालपणी माणसाला सर्वात जास्त प्रेमाची गरज असते. त्याशिवाय रोपट्याला योग्य निगा मिळाली नाही तर रोपट्यांची मुळं घट्ट होतात आणि झाड मिळाली तर झाड जोमाने वाढते. माझ्या आईच्या दाण्याने माझ्या आत्म्याचे भरणपोषण झालंच नाही, ती भूक हेच माझे जीवन, हे प्रेमचंद म्हणतात. ते तर प्रेमचंदची कथा आपण सर्वांनी वाचलेली आहे. तर अतिशय सुंदर असं दादासाहेब फाळकेंचं मुन्शी प्रेमचंद स्मारक इथे. फक्त काही अशा जवळपास 16 कथा आहेत. डास चावल्यामुळे होणारे आजार, म्हणजे वैज्ञानिक पण आहेत ती. डास चावल्या, रीटा म्हणजे याच्यातले पात्र आहे रीटा, डॉक्टर रुस्तम, आई आणि डास. तर बघा, रीटा, आज तुझा शाळेतला दिवस कसा गेला? आई, आमच्या विज्ञानी एक चांगला प्रकल्प बनवायला लावला आहे. बघा, अतिशय सुंदर असं डास चावल्यामुळे होणारे आजारवर आधारित आहे. मग हे साधं आपण काय करायचं, आपण ही गोष्ट घेतली समजा आमची गोष्ट, आणि इथे बघा खाली
3 टिंबावर गेलं मी सेंड एक कॉपी म्हणायचं आणि आपल्या वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवून द्यायची. अशा रीतीने तुम्हाला अवांतर पुस्तकं 1ली ते 5वीचे पण पुस्तकं आहे अवांतर. बघा इथे 1ली ते 5वीचे पण पुस्तकं आहे. मुनमुन और मुन्ना. बघा मुनमुन और मुन्ना. आता मी मोबाईलवर बऱ्याच PDF ओपन करत बसतो अशा गोष्टीच्या, त्याच्यामुळे बघा मुनमुन रमा राणी. मुनमुन कोण आहे? मांजर आहे वाटतं, कबूतर. तर ही गोष्ट तुम्ही पाहिलेली आहे. अशी चित्रावर आधारित गोष्ट आहे, अतिशय सुंदर आहे. तर ती बघायची, आपण विद्यार्थ्यांना पाठवायची. सुंदर सुंदर गोष्टी आहेत तिथे. ह्या तर खूप आहेत, जवळपास 67. 3 ससे बघूया. तर कसं थोडा वेळ लागतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. विद्यार्थी घरी बसल्या बसल्या या गोष्टी पाहू शकतात आणि सुंदर चित्र वगैरे काढलेले, त्याच्यात आयडिया मिळते. हळूहळू विद्यार्थ्यांचं याच्याबद्दलचं नॉलेज वाढत जातं. नुसतं बघा या 3 याच्यावर जायचं, उपयुक्तमध्ये जायचं आणि अवांतर वाचनाची पुस्तके. विद्यार्थी समूह मार्गदर्शक पण इथे. हे ओपन व्हायला वेळ लागतं. हे पहा, विद्यार्थी समूह मार्गदर्शक वर्गस्तरानुसार आहे. मराठी विषय समूह, हिंदी विषय समूह. तर आपण विज्ञान विषय समूह जर घेतला, पान नंबर 101. पान नंबर 101 वर गेलं. बघा जून महिन्यामध्ये गणितीय खेळ, कोड्यातून अचूक संख्या ओळखणे. बरोबर, या अशा रीतीने आपण उपयोजन करू शकतो. जानेवारीमध्ये काय तर सुंदर आहे. तर अशा रीतीने SCERTमध्ये अवांतर वाचनाची पुस्तके पण आहेत. ते आज मी तुम्हाला ओळख करून दिली. सर्वांनी त्याचा नक्कीच उपयोग करावा. आपणही वाचावी, विद्यार्थ्यांनाही वाचायला ग्रुपवर टाकावी. थँक्यू.